कुरुंदवाड पोलिसांची कारवाई, 2 सराईत गुन्हेगार 2 वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार। कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या 2 सराईत गुन्हेगारांना कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीबाहेर 2 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले। उपविभागीय दंडाधिकारी इचलकरंजी उपविभाग यांनी याबाबतचे आदेश काढलेत। ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी दिली आहे। हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये सतीश परशुराम वडर वय 38 राहणार दत्तवाड तालुका शिरोळ आणि सुशांत गणपती सावंत वय 36 राहणार राकीवाड तालुका शिरोळ यांचा समावेश आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक डोईजड यांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश वडर याच्या विरुद्ध 2021 ते 25 या कालावधीत कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून बंधपत्र करूनही त्यानं त्याचा भंग केला। त्यानंतर गुन्हेगारी कृत्य सुरू राहिल्यानं त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 56(1) अ ब अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला। सुशांत सावंत याच्या विरुद्ध 2019 ते 2021 या कालावधीत गंभीर स्वरूपाचे 3 गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं। प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही त्याच्याकडून गुन्हेगारी कृत्य सुरू राहिल्यानं त्याच्या विरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव पाठवण्यात आला। उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी दोन्ही प्रस्तावांची चौकशी करून अहवाल उपविभागीय दंडाधिकारी इचलकरंजी यांच्याकडे सादर केला। त्यानंतर दोघांना 2 वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले। हद्दपार केलेले दोघे इसम कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अथवा कोल्हापूर जिल्ह्यात आढळून आल्यास नागरिकांनी कुरुंदवाड पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी केलं आहे।